माध्यम समूहातील साम टीव्हीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाअंतर्गत महिला लोकप्रतिनिधींची कार्यशाळा मुंबईमध्ये 21 आणि 22 मार्च रोजी होते। या कार्यशाळेच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्त्री शक्ती राजधानीमध्ये एकवटते। साम टीव्हीच्या पुढाकाराने तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान या अनोख्या उपक्रमाची सुरुवात मुंबईत 31 जानेवारी 2013 ला झाली। आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शहरातील महिला लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत। गोंदिया, गडचिरोलीपासून नंदुरबार आणि कोकण, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांमधूनही महिला लोकप्रतिनिधी मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाल्यात। याआधी 31 जानेवारीला स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्यांचा सन्मान जपण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या सुमारे 600 महिला लोकप्रतिनिधी मुंबईत एकत्र आल्या। स्त्रियांना जाणवणाऱ्या असुरक्षिततेच्या मुद्द्यावर राजकारण आणि पक्षाच्या मर्यादा ओलांडून सर्वजणींनी एकजुटता दाखवलीच, शिवाय त्यासाठी पुढे एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार एकमुखाने करण्यात आला। मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर, गृहमंत्री आर पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत स्त्री शक्ती एकवटली होती। याशिवाय सकाळच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये त्या भागातील महिला लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारून आपला सहभाग नोंदवला होता। 5.5 कोटी स्त्रियांपर्यंत हे अभियान नजीकच्या काळात पोहोचणार आहे। तनिष्का व्यासपीठाची कार्यशाळा 21 आणि 22 मार्चला दुपारी 12 ते 6 या वेळेत मुंबईत मरीन लाईन्स इथल्या पीजे हिंदू जिमखान्यावर होणार आहे। याशिवाय 21 मार्च रोजी पुणे, अहमदनगर, नागपूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, अकोला, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार इथं जिल्हानिहाय महिला लोकप्रतिनिधींची कार्यशाळा होणार आहे। तर 22 मार्च रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे। या कार्यशाळेच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्त्री शक्तीचा जागर होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।